समृद्धी आणि विकासाकरता भारत आणि अफगाणिस्तानची सामायिक बांधिलकी असून दहशतवादाचं उच्चाटन करण्यासाठी दोन्ही देशांच्या एकत्रित प्रयत्नांची गरज आहे, असं परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉक्टर एस जयशंकर यांनी म्हटलं आहे। भारताच्या दौऱ्यावर आलेले अफगाणिस्तानचे परराष्ट्र मंत्री मौलवी आमिर खान मुत्ताकी यांच्याबरोबर आज नवी दिल्लीत झालेल्या प्रतिनिधिमंडळ स्तरावरच्या चर्चेत ते बोलत होते। दोन्ही देशांना सीमेपलीकडून होणाऱ्या दहशतवादाचा सारखाच धोका असून भारताच्या सुरक्षेविषयी अफगाणिस्तानने दाखवलेली संवेदनशीलता महत्त्वाची असल्याचं ते म्हणाले। अफगाणिस्तानने पहलगाम हल्ल्याचा निषेध करून कोणत्याही स्वरूपातल्या दहशतवादाचं उच्चाटन करण्यासाठी घेतलेली भूमिका उल्लेखनीय आहे, असंही जयशंकर म्हणाले। भारत आणि अफगाणिस्तानमधल्या सध्याच्या तांत्रिक दूतावासाला अधिकृत दूतावासाचा दर्जा देईल, अशी घोषणा जयशंकर यांनी केली। भारतानं अफगाणिस्तानला मानवतेच्या दृष्टीनं 20 रुग्णवाहिका देण्याची घोषणाही केली आहे। त्यापैकी 5 रुग्णवाहिका आज जयशंकर यांच्या हस्ते मुत्ताकी यांना देण्यात आल्या। भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात व्यापार आणि वाणिज्य क्षेत्रासह इतर अनेक क्षेत्रांमध्ये दीर्घकालीन संबंध असून ते अधिक व्यापक करण्यासाठी भारत उत्सुक असल्याचं ते म्हणाले। भारतानं दिलेल्या मदतीबद्दल भारताचे आभार मानत मुत्ताकी यांनी अफगाणिस्तानच्या भूमीचा इतर देशांविरोधात दहशतवादी कारवाई करण्यासाठी कधीही उपयोग केला जाऊ देणार नाही, अशी ग्वाही दिली। अफगाणिस्ताननं भारताविरोधात कधीही काहीही वक्तव्य केलेली नाहीत। दोन्ही देशांमधल्या दीर्घकालीन संबंधाचं महत्त्व अफगाणिस्तान जाणत असल्याचं ते म्हणाले। दरम्यान ऑगस्ट 2021 मध्ये तालिबाननं अफगाणिस्तानावर ताबा मिळवल्यानंतर अफगाणिस्तानच्या वतीनं हा पहिलाच मंत्रिस्तरीय भारत दौरा आहे। संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेनं मुत्ताकी यांना भारताचा दौरा करण्यासाठी विशेष सवलत दिल्यानंतर त्यांची ही भेट शक्य झाली आहे। मुत्ताकी 16 ऑक्टोबरपर्यंत भारत दौऱ्यावर आहेत। संरक्षण मंत्री राजनाथ